विभूषण भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलराम सांबाला बरोबर घेऊन हे स्वयंवर पाहण्यासाठी, भाग घेण्यासाठी नाही, कारण भगवान कृष्णेला म्हणजे द्रौपदीला बहीण मानतात, त्यासाठी ही मंडळी झाली. आणि द्रुपद राजा तिथं पोहोचला, राजसभेमध्ये येतो आणि म्हणतो, इदं सत्यम धनुकृत्वा सजरेभिश्च सायकैः आदित्य लक्षण्यो विद्धा सलब्धा मत्सुतामिति. जो कोणी धनुष्याला प्रत्यंचा जोडेल, म्हणजे धनुष्य सिद्ध करेल, सज्ज करेल आणि बाण त्याच्यावर चढवेल आणि लक्ष प्राप्त करून घेईल, लक्ष भेद करेल, त्याला माझी सुता म्हणजे कन्या मी पत्नी रूपामध्ये देणार आहे. सगळे युवक आणि सगळे राजकुमार आणि राजे आता ही कन्या दिसते कधी त्याची वाट बघताय, कारण ती तिथे आलेली नाही आहे. आणि धृष्टद्युम्न आपल्या अद्वितीय रूपवती असणाऱ्या या बहिणीला कृष्णेला बरोबर घेऊन येतो आणि तो एक आणखी एक घोषणा करतो. त्याची घोषणा आहे का, एतन्महत्कर्म करोति यो वै कुलेन रूपेण बलेन युक्तः तस्माद् भार्या भगिनी ममेयं कृष्णा भवित्री न वृषा प्रवीणी. वडिलांनी जी घोषणा केली त्यामध्ये आणखी एक गोष्ट त्यांनी, पहिला पणाचा जो काही नियम आहे तो तर आहेच, आणखी एक गोष्ट वाढवली, ती म्हणजे कुलेन रूपेण बलेन युक्तः. जो कोणी योद्धा येईल, वीर येईल, तो कुलवान हवा, बलवान हवा आणि रूपवान हवा. हेही त्यांनी तुमच्या भाषेत बोलायचं तर त्याच्यात ऍड केलं. आणि इथं सगळा घोळ झाला. ब्रह्मवृंदामध्ये पांडव येऊन बसले. श्रीकृष्णांचं लक्ष पांडवांकडे गेलं, पांडवांचं लक्ष श्रीकृष्ण बलरामांकडे गेलेलं नाहीये. आणि भगवान म्हणतात, दादा पहा पांडव 5 कसे रांगेत बसले. बलरामांनी पाहिलं आणि स्मितहास्य केलं. आता एक एक योद्धा जिंकण्यासाठी सरसावतोय. धनुष्य अत्यंत घनसर कणखर आहे आणि टणक पण आहे. अरे कुणाला ते वापरता येईना. इथं काय घाम निघेल एवढा घाम त्यांचा तिथं निघाला. धनुष्य वाकवून वाकवून कुणाला धनुष्य वाकवता येईना. कर्ण पुढे येतो, झटकन धनुष्य उचलतो, वाकवलं, प्रत्यंचा लावली, बाण लावले, आकर्षण ओढले, आता फक्त सोडायचंय. आणि एकदम त्याच्या कानावर आवाज जातो, नाहं वरयामि सूतम, मी सुताशी विवाह करू इच्छित नाही. आता नियम असा आहे, वरण्याचा अधिकार कन्येला हिंदू धर्मात दिलाय, पुरुषाला नाही. ती ह्याला वरते म्हणून त्याला वर म्हणायचं. काय बोललो मी आता? वरणे याचा अर्थ निवडणे, पती म्हणून निवडणे. ती ह्याला वरते म्हणजे निवडते म्हणून त्याला काय म्हणायचं, वर. तसं शिष्य गुरूंना वरतो, हे माझे सद्गुरू. ठीक आहे. तसं ही स्त्री त्याला वरते, म्हणजे तिच्याकडे स्वातंत्र्य दिलं आहे की नाही? मोठ्याने म्हणा,
नाही म्हणाल तर 11:30 पर्यंत कथा चालेल. फक्त रात्रीचे की सकाळचं ते विचारायचं. ती वरते म्हणून तो वर आहे. आणि म्हणून पहिल्यांदा माळ कोण कोणाच्या गळ्यात घालतं आठवत आहे का सगळ्यांना? मेजर मिस्टेक डन इन माय लाईफ असे बरेच लोक म्हणतात. बरं, मला काहीच माहिती नाही. कोण आधी माळ घालतं? वधू ना. अरे तिने एकटीनच माळ घालायची. आता हा ठोक्या नुसताच उभा राहणार म्हणून ह्याच्या हातात दिली माळ. त्यांनी माळ घालायचीच नाहीये. त्याला वरमाला म्हणतात की वधुमाला म्हणतात? मी मधुमाला नाही म्हटलं. काय म्हणतात? वरमाला नाव आहे की वधुमाला नाव आहे? मग म्हणजे वराच्या गळ्यात घालायची आणि त्याला ओढून घ्यायचं, बरोबर ना? अशी माळ घालायची, घालताना अशी आणि नंतर अशी. वरमाला नाव आहे याचा अर्थ काय आहे? वरासाठी हिनं माळ घालायची आहे आणि त्यात ते संकेत आहे. याला मी पती म्हणून निवडलो. आता हल्लीच तू नुसता ठोंब्यासारखा काय करतो? तूही घे. त्याच्या हातात देतात, तोही घालतो याच्या गळ्यात. त्याची काही आवश्यकता नाही. हिनं तुला निवडलं तर तुला जाणं भागच आहे. तुझ्याकडे निवडीला चान्स नाही. बघा, या लहान लहान गोष्टी वाटतात, थोड्या विनोदीही वाटतात, पण त्यामध्ये किती तत्व सामावलेलं आहे. इकडं जरी आमचं लक्ष गेलं आणि आमच्या मुलींना आम्ही शिकवलं तरी त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात, मुलांनाच असं का आणि आम्हालाच असं का आणि तुम्हाला आहे, या प्रश्नांना सामोरं जावं लागत असेल, हे समजावून सांगा त्यांना. आपल्याच धर्मात आहे म्हणावं. अरे तुम्ही एक गोष्ट बघा, हजारो राजे आहेत, त्याच्यातला एकाला निवडायचं म्हणजे बाकीच्या 999 तोंड काळीच होणार की नाही? होणार की नाही सांगा? होणार ना. मग विचार कोणाचा केलाय? त्या वधूचा केलाय की वरांचा केलाय? कुणाचा केला? ते म्हणणार जाऊ दे, बेटर लक नेक्स्ट टाइम, दुसरीकडे कुठेतरी आपल्याला लागेल. निवडणार ही आहे ना. सन्मान कुणाचा आहे? आणि तरी पण म्हणायचं काय बाई, आमच्या बाबतीतच हे सगळं असं आहे, पूर्वीपासून चालू आहे. अहल्या आठवते, अमुक आठवते, तमुक आठवते. किती महत्वाचं तत्व इथे सांगितलंय. म्हणून यांनी म्हटलं कुल, रूप आणि बल ह्यानेही तो युक्त असावा. आणि ती म्हणते हा कुलवान नाही म्हणून मी याच्याशी विवाह करत नाही. न वर्यामी सूतम. कर्णानं क्रोधयुक्त हास्य केलं, सूर्याकडे पाहिलं आणि धनुष्य चिडून फेकून दिलं. चेदी नरेश, दमघोषाचा पुत्र शिशुपाल हा उठला आणि धनुष्य उचलता उचलता धाडकन खाली पडला. त्याचे बिचाराचे गुडघे फुटले. तरी बरं हे फुटलं नाही, ते वेगळा पडणार आहे. बलवान जरासंध उठलाय, त्यानं गुडघे टेकले, बिचाराचे फुटले नाहीत. लज्जित झाला आणि न सहन होऊन स्थान सोडून निघून गेला. बरोबर आहे, ज्याला मिळायची त्याला मिळेल, नंतर कळेल. निघून गेला चिडो. शल्य येतो, गुडघ्यावर आपटला विचार. सगळ्यांची अशी फजिती झाली आणि शेवटी सगळे क्षत्रिय आता दमलेले पाहून ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये बसलेला जिष्णू अर्जुन उठलेला आहे.
अरे ब्राह्मणांमध्ये चर्चा व्हायला म्हणजे हा जाणार, अरे क्षत्रियांना जमलं नाही तर ह्याला काय जमणार आहे, भिक्षेवर चालणारा ह्याला काय जमणार आहे. यांनी आचमन करावं, प्राणायाम करावा, भिक्षा मागावी, शिकवावं. दुसरा पक्ष म्हणत आहे असं समजू नको, करेल आपला मुलगा आहे. चर्चा सुरू आहे दोन्हीकडं. आणि आता काय होतं सगळ्यांचे डोळे विस्फारलेले. अरे क्षत्रियाची मुलगी ब्राह्मण परवडतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली. अर्जुन धनुष्याच्या समोर सुदृढपणे उभा राहतो, त्या धनुष्याला बंधन करतो, प्रदक्षिणा करतो आणि सर्व परत देव देवेश्वर भगवान शिव यांना साष्टांग वंदन भूमीवर घालतो आणि त्यांचं मनोमन स्मरण करतो. सर्वांनी म्हणायचं शिवांचं स्मरण केलं आणि त्यानंतर परमप्रिय अशा भगवान श्रीकृष्णांचं सुद्धा स्मरण केलेलं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवान नमस्ते. मुकुंद दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवान नमस्ते. मुकुंद विष्णु भगवान नमस्ते. मुकुंद विष्णु भगवान नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आणि क्षणार्धामध्ये धनुष्य उचललं, प्रत्यंच्या चढवली, 5 बाण हातामध्ये घेतले आणि 5 बाण त्या छिद्रातून मारले. लक्ष भेद झाला, छिद्र भिन्न असं हे झालेला हा मुलगा मासा खाली पडला आणि सर्वत्र नाद सुरू झाला, जय घोष सुरू झाला आणि घन सुशील अवलंध तंतुवाद्य वाजायला लागली आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं.
ब्राह्मणदेव की जय असा जयकार सर्वत्र झाला. युधिष्ठिर म्हणाला आपलं काम झालं. नकुल आणि सहदेव यांना बरोबर घेऊन तडक युधिष्ठिर बाहेर पडलेला आहे आणि जिथं कुंती निवास करते त्या ठिकाणी हे तिघ येऊन पोहोचले. द्रुपद आपल्या पुत्रीचा हात या ब्राह्मणाच्या हातात द्यायला तयार झाला आणि राजे लोक भडकले. नाही चालणार, नाही जमणार. अरे काय समजलात काय? त्यांनी लक्ष्यभेद केला म्हणून काय लगेच मुलगी देऊन टाकायची? मग काय स्वयंवर कशासाठी रचलं होतं? आणि द्रुपदाला मारण्यासाठी सगळे राजे त्याच्या अंगावर धावून गेले. तसे अंगावर धावून गेले. भीम आणि अर्जुन मध्ये पडतात. त्यावेळेला द्रुपदाला मडवण्यासाठी भीम आणि अर्जुन पुढे होते गुरूंच्या आज्ञेवरून. आठवतंय? आता त्याला वाचवण्यासाठी धावताय. बघा परिस्थिती काय काय रंग दाखवते. द्रुपदाला वाचवण्यासाठी भीम आणि अर्जुन तत्पर झाले. काय करावं भीमानं? भीम सरळ बाहेर गेला आणि प्रचंड मोठा झाड उपटून आणलं. तर भीमाचं कामच असं. तरी बरं इथं एकही झाड राहिलं नसतं आतापर्यंत 7 दिवसात. प्रचंड मोठं झाड उपटून आणलं आणि झाडानं पडवायला लागला. असं नुसतं झाड खरखर फिरवायचं. त्याच्या तडाख्यात जे आले स्वाहा कणाडून भीमानं सोडलं. त्यामुळे श्रीकृष्ण भगवान म्हणतात संकर्षण बलरामा, अरे माझं नाव जर वासुदेव असेल ना, ऐक हे दोघं भीमार्जुनच असले पाहिजे. अरे इतके अघटित कर्म करणं या दोघांना शक्य आहे. तो गौरवर्णाचा रूपवान दीर्घ नाक असणारा तो पुढे निघून गेला ना, तो युधिष्ठिर असला पाहिजे. आणि कार्तिकेयासारखे तेजस्वी दिसणारे ते दोघं नकुल आणि सहदेव असले पाहिजे. राजे म्हणतात अरे हे ब्राह्मण आहेत म्हणून यांची उपेक्षा करू नका. चला युद्ध करा, युद्ध करा. आणि कर्ण आणि अर्जुन यांचं पहिलं युद्ध सुरू होतं. पहिलं युद्ध कर्ण आणि अर्जुन. कर्ण अवाक झालेला आहे. कर्ण म्हणतो अरे ब्राह्मण श्रेष्ठा, अरे तू आहेस तरी कोण? विक्रम, स्थैर्य, शास्त्र शस्त्र यांचं ज्ञान. अरे तू मूर्तिमान धनुर्वेद आहेस असं मला वाटतं. अरे तू भार्गव राम आहेस का? कि मग इंद्र की तो अमेय आत्मा असणारा भगवान विष्णू तो तू आहेस? अरे इंद्र आणि अर्जुन यांच्या खेरीज कुणीच माझ्या समोर टिकू शकत नाही. अर्जुनानं उत्तर दिलं मी एक सामान्य ब्राह्मण आहे, बडबड करू नको, युद्ध कर. तिकडं काय चालू आहे? मनामध्ये भीम गेला आणि शल्य. आता शल्याचे गुडघे बडवले कळायला तरी पाहिजे नाही. पण भीमाशी लढतोय पट्टी. भीमान असत तुंबळ युद्ध त्याच्याशी केलं. अगटो बिकट असं युद्ध, खेचा खेच, थोडा ताण, मुटके मारले, ठोकर खाया, पाठीवर मुकांद्या दिल्या, चटकण्या, वागडे. बघा हे सगळे विषय आपण विसरून गेलो. एक घटावर झोंबी घेतली एकमेकांची आणि आता भीमानं त्या शल्याला उंच उचलला. असा उचलला गरगर फिरवला, ठाडकन जमिनीवर आपडला. शल्य भुईस पाठ
त्याचे प्राण तेवढे घेतले नाही. जाऊ दे म्हणाला, असू दे. भीमाचं हे काम बघितलं आणि कर्णाने ताणलेला बाण दिला सोडून. बापरे म्हणाले, यांच्याशी लढून काय उपयोग नाही बाबा. कर्ण भरमला. या दोघांच्या पराक्रमानं सगळे राजे भयचकित झाले. राजे म्हणायला लागले, अरे कर्णाशी लढू शकेल असे भार्गवरामच आणि द्रोणच आहेत किंवा अर्जुन आहे, हा कोण नवीन आलेला आहे समोर. आणि दुर्योधनाला तोंड देऊ शकेल असा श्रीकृष्ण आणि कृप यांच्याशिवाय कोणी नाही. शल्याला जमीनदोस्त करू शकेल असा बलराम, दुर्योधन किंवा भीमसेनच, हा कोण नवीन आलेला आहे. अरे हे युद्ध थांबवा थांबवा. ब्राह्मण अपराधी असले तरी रक्षणीय आहेत, आता कळतंय त्यांना पुढं काय व्हायचंय कार्यक्रम. म्हणून काहीतरी कारण सांगून थांबवतायत. यांचा थोडा छडा लावूया आणि गरज पडली तर परत युद्ध करूया. युद्ध थांबलं. हे पांडवच श्रीकृष्णांना विश्वास बसला भीमाच्या त्या अचाट कामानं. आणि श्रीकृष्ण तिथं मध्यस्थी करतात आणि सगळ्यांना समजावून सांगितलं, स्वयंवराच्या नियमाला धरूनच हे घडलेलं आहे. तुम्ही विनाकारण वितंडवाद वाढवू नका, युद्ध करू नका. सगळ्यांनी ते मान्य केलं. द्रौपदीला बरोबर घेऊन भीम आणि अर्जुन निवासाकडे निघाले. शिल्पशाळेमध्ये जिथं यांचा निवास आहे. भीम आणि अर्जुन येतात आणि आईला म्हणतात, आई बघ आज कोणती तुझ्यासाठी भिक्षा आणली आहे. पर्णशाळेत बसलेली ही कुंती तिथूनच म्हणते, 5 जणात वाटून घ्या. न पाहताच काय म्हणते, 5 जणात वाटून घ्या. घुमते ती समेत्य सर्वे. 5 जणात वाटून घ्या. आणि भीम आणि अर्जुनाने दाखवलं, आई भिक्षा तरी बघितलीस का तू, वाटून घ्या म्हणतेस. आणि त्या कृष्णेला तिच्या समोर ठेवलं. चर्र झालं तिला. ती युधिष्ठिराकडे गेली आणि म्हणते, युधिष्ठिरा अरे माझ्याकडून असं बोललं गेलं, आता माझा शब्द टिकवणं आणि या कृष्णेचं शील टिकवणं हे दोन्ही काम आहे. आता तू काहीतरी तोडगा काढ. माझा शब्दही खोटा ठरता कामा नये आणि हिच्याकडून काहीतरी अधर्म घडता कामा नये. बघा पूर्वीच्या लोकांना शब्दाची किती किंमत होती ना. किती बोलावं या विषयावरती. शब्द पाळणे. मला वाटतं आपण शब्द पाळण्यातच विसरतोय. त्यामुळे पुढे जमत नाही शब्द पाळणे. काय बोलावं. सत्य आहे, तो पण ओरडतोय तिकडून. नाहीतर किती सोपे. आपण असतो समजा त्या ठिकाणी, कुंतीच्या ठिकाणी तुम्ही असता, काय म्हटलं असतं. तुम्ही म्हणाल आम्ही असं काही वाकडं तिकडं बोललोच नसतो, वाटून घ्या वगैरे. आता म्हणायला काय जात आहे. समजा तुम्ही म्हटलं असतं वाटून घ्या, नंतर काय केलं असतं, जे म्हटलं त्याचं काही वाटून घेतलं नसतं. खरं ना. असंच केलं असतं. कारण स्वतःच्या बोलण्यातच आपल्याला काही वाटत नसल्यामुळं दुसऱ्याला काही वाटत नाही. रामायण महाभारत काय शिकवतं. शब्द पाळा, शब्द द्या आणि शब्द पाळा. लोकमान्य टिळकांचं वाक्य होतं, बोललेलं केल्याशिवाय राहणार नाही, एकदा पाऊल उचललं की माग घेणार नाही. म्हणून ते लोकमान्य आहे. बिनकामाचे महात्मा झाले नाही. लक्षात घ्या. या रत्नागिरीच आहे लोकमान्य. असो. युधिष्ठिर म्हणतो, अर्जुना तू हिच्याशी विवाह कर. अर्जुन म्हणतो क्रमानं विवाह होणं हेच योग्य आहे.
तुझ्या हाती मी विवाह करणं योग्य नाही. युधिष्ठिरानं थोडा वेळ विचार केला. हे धर्मसंकट आहे. युधिष्ठिरानं थोडा वेळ विचार केला. आम्हा पाचही जणांना तिच्याबद्दल जी ओढ लागली आहे त्यावरून भगवान व्यासांनी जे वचन आधीच सांगितलंय, लक्षात आहे ना, 1.5 तासापूर्वीच सांगितलंय, ते जे वचन सांगितलं त्यावरून युधिष्ठिर म्हणतो, ही कल्याणी आपल्या सर्वांचीच पत्नी होईल. आणि तोपर्यंत राम आणि कृष्ण तिथे येऊन पोहोचले. बलरामांचं मूळ नाव राम असं आहे. आपल्याकडे 3 राम आहेत. एक भार्गव राम ज्यांना परशुराम म्हणतात, एक राघव राम ज्यांना श्रीराम भगवान म्हणतात, आणि एक यादव राम ज्यांना बलराम म्हणतात. तिघांचंही नाव राम एवढंच आहे. ठीक आहे, मूळ नाव तिघांचंही राम एवढंच आहे. हे नंतर त्याला चिकटवले का, नाहीतर मग श्रीराम भगवान आणि हे ह्याच्यातला फरक कळणार नाही आपल्याला, म्हणून आपण असं म्हणतो. पण मूळ नाव तिघांचंही रामच आहे. तेव्हा राम आणि कृष्ण दोघंही येतात. दोघांनी युधिष्ठिर आणि कुंती मातेला वंदन केलंय आणि अन्य पांडवांबद्दल स्नेह दाखवलाय. युधिष्ठिरानं म्हटलं, गोविंदा, अरे तुला कळलं कसं रे आम्ही इथं आहोत? भगवंताने फार सुंदर उत्तर दिलं. भगवान म्हणतात, अरे निखाऱ्यावरची राख निखाऱ्याला किती वेळ झाकू शकते? तुम्ही पांडव आहात, तुम्ही जिवंत राहिला ते फार छान झालं, आणि या षड्यंत्रातून वाचला फार छान झालं. तुमचा उत्कर्षच होत राहो वगैरे वगैरे बोलून फार वेळ थांबत नाही. कोणीतरी शोधेल, सुगावा लागेल, म्हणून आम्ही लगेच निघतो असं म्हणून, नंतर भेटू असं म्हणून राम आणि कृष्ण दोघेही तत्काळ तिथून निघून गेले. विवाह. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या सगळ्यांबरोबर करायचा? मोठा प्रश्न निर्माण झाला. काय करावं? धृष्टद्युम्न जो या कृष्णेचा थोरला भाऊ आहे, हा लपून या कुंभाराच्या घरापाशी येतो जिथं पांडवांनी निवास केलाय. पांडव दुसऱ्या दिवशीची भिक्षा मागून परत येतात. द्रौपदीला, या नवपरिणीतेला, तिची सासू म्हणजे कुंती सांगते, बाळ, आपल्या घरातला नियम असा आहे की घरात भिक्षा आणल्यानंतर पहिल्यांदा तिचे 2 समान भाग करायचे असतात. तिनं तसे केले आणि तिनं खूण केली. हा जो दिसतोय ना गबरू पैलवान, याला अर्धा भाग देऊन टाकायचा, सरकवायचा त्याच्याकडे, म्हणजे तो पूर्ण भाग घेणार नाही. उशीर करशील तर गडबड होत जाईल. असं नाही, गंमत केली. आता उरलेला जो अर्धा भाग आहे त्याच्यात 6 समान वाटे करायचे, कारण आपण दोघी आणि हे उरलेले 4, आणि तो ग्रहण करायचा. आणि काय म्हटलं तिने, थोडा थट्टा करत तिची, या गोऱ्या तरुणाला ना खायला फार लागतं असं सांगितलं. नंतर सायंकाळ झाली. हे एकभुक्त आहे, वेळेवर झोपत असत आणि झोप न लागण्याचा दोष त्यांना नव्हता, पण मोबाईल फार पाहत नसत. कसे झोपले? इतकं
एवढं रामायणात बारकाव्याने सांगितलं नाही का? त्रेतायुगातला आहे, लोक आचारनिष्ठच होते. पण व्यासांना माहित आहे आता कलियुग सुरू होणार आहे, यांना बारीक सारीक गोष्टी सांगण्याची गरज आहे. म्हणून महाभारतामध्ये अगदी बारीक सारीक गोष्टी व्यासांनी सांगितल्या तुमच्या आमच्यासाठी. रामायणात इतक्या बारीक सारीक गोष्टी नाही सांगितल्या का? अरे त्याच्यानंतर द्वापरयुग होतं, नंतर कधीतरी कलियुग. कसे झोपले याचंही वर्णन आहे. सर्व पांडव एका रेषेत, उत्तरेकडं आणि दक्षिणेकडं, असं उत्तर दक्षिण, मस्तक दक्षिणेकडं, पाय उत्तरेकडं, असे झोपले. पांडवांच्या मस्तकाच्या दिशेला कुंतीचे पाय येतील अशी ती दक्षिणोत्तर झोपली. आणि पांडवांच्या चरणांकडं हिचं डोकं येईल अशी दक्षिणोत्तर कृष्णा झोपली. झोपताना शक्यतो दक्षिणोत्तरच झोपा. पाय दक्षिणेकडे येऊ नका, पाय उत्तरेकडे हवे, डोकं दक्षिणेकडे हवं. त्याला काही शास्त्रीय कारणही आहे आणि धार्मिक कारण पण आहे. चुंबकीय कारण आहे मुख्य सायन्सच्या दृष्टीनं. पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र दक्षिणोत्तर आहे. अशी ही मंडळी झोपली. धृष्टद्युम्नाला शंका आली, हे पांडवच आहे. त्याचं कारण झोपण्याच्या आधी जी काही चर्चा झाली ती चर्चा वीरांना शोभेल अशी युद्ध प्रधान चर्चा होती. अशी चर्चा नव्हती. काय वडा मस्त होता, अजून एकाला ढकलता आला असता, पण ह्या गोवाला काही एवढी जास्त अवकाशच देत नाही. ही चर्चा नव्हती. वीरांना शोभेल अशी युद्धाची चर्चा होती. आणि अशी चर्चा करत हे झोपलेले धृष्टद्युम्नाने दुरून ऐकलं. त्याला शंका आली, पांडवच असले पाहिजे, नो डाऊट. पण भीमाला बघितलं आणि त्या अर्जुनाला बघितलं, हे पांडवच असले पाहिजे. म्हणून वडिलांना तसं सांगितलं. द्रुपदाने सकाळी दुसऱ्या दिवशी आपला पुरोहित पाठवला आणि पुरोहिताने विचारलं, आपण पांडव आहात का की ब्राह्मणाच्या वेशात आहात, काय आहे नेमकं? युधिष्ठिर म्हणतो, हे बघा, आम्ही पण जिंकलेला आहे, नियमानुसार तुमची कन्या आम्ही आमच्या घरी आणलेली आहे. आता पांडव आहे नाही आहे कशाला चर्चा करायची? बिझी नाव, भिक्षेला निघायचं. काही उत्तर दिलं नाही. धड. ठीक आहे. द्रुपदाने दूत पाठवला. दूतानं म्हटलं, वरपक्षीयांसाठी महाराजांनी भोजनाची व्यवस्था केली आहे, तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो आहे, आपण शीघ्र चलावं. आणि 2 रथ पाठवले होते. 5 पांडव एका रथात बसले आणि या दोघींना दुसऱ्या रथात बसवलं. पांडव रथात असे उभे जणू काही जन्मापासून रथातच बसलेले. हे सगळं पाहतो तो ऑब्झर्वेशन. इतके सहज. नंतर आता ब्राह्मणाचं कोणी असं तर इकडं काय होतं, इकडं काय होतं, असं बसला असता. हे बिंदास बसले असे. अशी नगरी आहे. उतरले. राजापाशी गेले. राजांनी अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारची आसनं ठेवली होती. दर्भासन होतं, व्याघ्राजीन होतं, कृष्णाजीन होतं, इकडं मांडलं होतं. इकडं मोठी मोठी सिंहासनं होती. इकडं काही लोखंडाची वगैरे आसनं होती. इकडं साधी चटई वगैरे होती. हे थेट गेले आणि सिंहासनावर 5 जण जाऊन बसले. त्यांना कृष्णाजीनावर बसावं वाटलं नाही, त्यांना व्याघ्राजीनावर बसावं असं वाटलं नाही, कुशासनावर बसावं असं वाटलं नाही. थेट कुठे जाऊन बसले, सिंहासनावर जाऊन बसले. द्रुपद पाहतोय,
दिख रहा है। चांदी आणि सोन्याच्या ताटात जेवायला घातलं, पत्रावळीवर बसताय की चांदी सोन्याच्या ताटाच्या समोर बसता की मातीच्या भांड्याच्या समोर बसता जेवायला? असते तर मातीची पण अशी भाजलेली ताटासाठी बिंदास आले आणि सोन्याच्या ताटात तिथे बसले. वेगळे वेगळे असे आगार बनवले होते. काही एका आगारामध्ये जपाच्या माळा, भस्माच्या पुड्या, वेगळी वेगळी अजिनं, अशा अनेक सामग्री आणि दर्भ आणि या गोष्टी ठेवल्या होत्या. सुख या सगळ्या गोष्टी यज्ञासाठी लागतात, या सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या. त्यांनी डोकावून बघितलं त्याला बाहेर. दुसरा एक कक्ष होता, त्या कक्षामध्ये धनुष्य, बाण या सगळ्या गोष्टी बघितल्या. थेट आग शिरले. हा धनुष्य कसा आहे, ही तलवार कशी जवळून पाहताय. सर्व अमात्यांनी राजाला विश्वास बसला, हे पांडवच असले पाहिजे. राजा म्हणतो, नरश्रेष्ठ, आपण नेमके कोण आहात? देव, ऋषी, ब्राह्मण, क्षत्रिय कोण आहात? कोण? शेवटी राजालाही कळल्याचं जाणवल्यावरून युधिष्ठिरानं म्हटलं, आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही पांडव आहोत. आणि सर्वांची ओळख करून दिली. सगळ्यात पहिल्यांदा कुंती मातेची ओळख करवली, नंतर स्वतःची आणि मग उरलेल्या पांडवांची. आणि हे पांडव आहेत असं ऐकल्यानंतर राजा हरकून गेला. त्याला वाटायला लागलं, मी हवेत उडतोय की काय? अरे पांडवांसारखे जावई आपल्याला मिळाले, अद्भुत. पण युधिष्ठिराने विवाहाचा प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं, आम्ही पाचही भाऊ तुमच्या कन्येशी विवाह करतो. राजाला विचित्र वाटलं, हे काय बोलतात? आणि हे चालू असतानाच एकदम वेदव्यास भगवान प्रकट झाले. वेदव्यास भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्व बसले. भीष्माने आपल्या युधिष्ठिराने सांगायला सुरुवात केली. पूर्वकाळी गौतमी जटिलेनं 7 ऋषींशी विवाह केलेला आहे. मुनिजा नावाच्या वृक्षकन्येनं 10 प्रचेतसांची विवाह केलेला आहे. मी कधीही अधर्माचं आचरण करत नाही. मी धर्मतत्वच सांगतो. धर्मतत्व अत्यंत गूढ आहे, सर्वसामान्यांना ते कळत नाही. कुंती पण म्हणते, असत्य बोलणं मला अप्रिय आहे. मी भिक्षा 5 जणात वाटून घ्या असं सांगितलंय, त्याचंही रक्षण व्हायला हवं. आणि 5 विवाह न झाला तर मी असत्य भाषिणी ठरेन. हे महर्षी, आता माझी सुटका तुम्ही करा, अशी प्रार्थना कुंती माता व्यासांना करते. व्यास सुद्धा बहुपतिकत्वाचं सनातन धर्माला अनुरूप असं स्वरूप सांगतात आणि एकट्यामध्ये नेऊन त्याला एक रहस्य सांगतात. एकट्यामध्ये नेऊन त्याला एक रहस्य सांगतात. राजाला एकांतात नेलं आणि सांगितलं, हे बघ, फार पूर्वीची गोष्ट आहे. भागीरथी नदीच्या तीरावरती सर्व देव बसलेले होते. आणि हे देव बसलेले असताना एक सुवर्ण कमळ त्याच्यात वाहत आलं. अद्भुत सुवर्ण कमळ होतं. त्याच्याकडे पाहून इंद्राला उत्कंठा निर्माण झाली आणि हे येतं कुठून म्हणून पाहण्यासाठी त्यांनी मागोवा घेत तो मागे गेला. आणि त्याला दिसलं एक सुकुमार असणारी कन्या रडतीये आणि तिचा अश्रू जसा काही त्या पाण्यात पडतो त्याचं सुवर्ण कमळ तयार होतं. आणि हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याला आश्चर्य वाटलं. हा इंद्र आलेला पाहून ती उठते आणि डोंगरामध्ये त्याला पर्वताच्या दिशेनं न्यायला लागते.
इंद्र लगबगीनं तिच्या मागोमाग जातो. हिमालयामध्ये प्रवेश करतात. या पर्वताच्या शिखरावरती एक अद्भुत रूपवान असा युवक एका युवतीशी द्यूत खेळलेला दिसतो. आणि त्यांनी इंद्र आला याची वास्तपुस्तही घेतली नाही. तो त्या युवतीशी खेळत राहिला द्यूत. इंद्राला क्रोध आला. अरे मी विश्वचालक इंद्र तुझ्या समोर आलेला असताना तू वेलकम करत नाहीस. हीच आहे का रीत तुमच्या रत्नागिरीची? विश्वचालक इंद्र तुमच्या समोर आहे. त्या युवकाने नुसतं त्याच्याकडे बघितलं आणि हा स्तंभित झाला. कारण तो युवक दुसरा तिसरा कोणी नव्हता, भगवान देव देवेश्वर शिव. युवतीने स्तंभित झालेल्या त्या इंद्राला स्पर्श केला. तिचा स्पर्श होता क्षणी तो शिथिल झाला, गलित गात्र झाला. युवकांनी खून केली, चल माझ्या बरोबर. आता काय त्याची हिंमत आहे नाही म्हणायची. चुपचाप शिवांच्या बरोबर तो गेला मागोमाग. आणि हिमालयातला एक विवर शिवांनी असं एक मोठं शिखर असं बाजूला केलं. शिखर एक असं बाजूला केलं. त्याच्या मागे होती एक गुहा, घळ होती. त्या घडीमध्ये 4 लोक घळ उघडती कधी म्हणून वाट बघत होते. हजारो वर्षानंतर हे उघडलं गेलेलं आहे. शिव म्हणतात, पहा हे 4 पूर्वीचे इंद्र आहेत. यांना मी इथं बंद करून ठेवलंय. 4 पूर्वीचे इंद्र आहेत. उद्दाम आहे तुझ्यासारखेच. चाल तू पण आतमध्ये चाल. इंद्र म्हणतो, हे विश्वात्मा आदिदेव शिव, मला क्षमा करा, मी तुम्हाला शरण आलोय. शिव म्हणतात, हे बोलून काही फायदा नाही. तुम्हाला 5 जणांना पुढं पृथ्वीवरती मनुष्य रूपामध्ये जावं लागेल. तुम्ही अघटित कर्म त्या ठिकाणी कराल, दुष्टांचा संहार कराल आणि पुन्हा स्वर्गाला याल. 4 भूतपूर्व इंद्र जे होते, आपल्याला भूतपूर्व प्रधानमंत्री, भूतपूर्व मुख्यमंत्री हेच ऐकून माहिती आहे. महाभारत म्हणतं 4 भूतपूर्व इंद्र म्हणजे कोण? घळीमध्ये असलेले हे जे इंद्र होते ते म्हणतात, आम्ही तयार आहोत. आमचा जन्म त्या ठिकाणी यम, वायू, इंद्र आणि अश्विनी कुमार यांच्या माध्यमातून व्हावा. सामान्य माणसाच्या माध्यमातून होऊ नये. आणि हा जो विद्यमान इंद्र आहे 5वा, ज्याला तिथं दिलंय, तो म्हणतो, या 4घांच्या सह माझ्या विजयापासून उत्पन्न होणारा 5वा पुत्र मी तुम्हाला पाठवत आहे. हा 5वा अंशावतार इंद्राचा म्हणजेच अर्जुन आहे. हे द्रुपदा लक्षात घे. हा इंद्राचाच अंश आहे. हा जो अर्जुन आहे ना, हा इंद्राचाच अंश आहे. आणि या 5 इंद्रांसाठी विश्वमोहिनी असणारी स्वर्गलक्ष्मी पत्नी रूपामध्ये योजलेली आहे. आणि हीच स्वर्गलक्ष्मी तुझी कन्या कृष्णा. आणि 5 इंद्रांसह शिव अनादि अनंत सनातन भगवान विष्णूंकडे जातात. नारायणाकडे गेले. नारायणांकडे गेल्यानंतर श्रीमंत नारायणांनी आपल्या मस्तकावरील एक पांढरा केस उपटला आणि एक काळा केस उपटला. त्या पांढऱ्या केसातून जी शक्ती प्रकट झाली ती रोहिणीच्या गर्भात स्थापन केली. आणि काळ्या केसातून जी वैष्णवी शक्ती होती ही शक्ती देवकीच्या गर्भात स्थापन केली. आणि तिथं राम आणि कृष्णांची उत्पत्ती झाली. रोहिणी पासून राम म्हणजे बलराम आणि देवकी पासून कृष्ण. तेव्हा बलराम आणि कृष्ण हे नारायण स्वरूप आहेत.
आणि हे 5 पांडव 5 इंद्र आहेत असं समज. आणि व्यासांनी द्रुपदाला दिव्य दृष्टी दिली आणि पांडवांचे पूर्व देह दाखवले. दिव्य देह पाहून हरखून गेलेला आहे द्रुपद आणि आपल्या कन्येचं म्हणजे कृष्णेचंही दर्शन स्वर्ग लक्ष्मीच्या रूपामध्ये घडवलं. तिचाही दिव्य देह बघितला आणि नारायणी मायेचा प्रभाव बघून तो अचंबित झालेला आहे. आणि पुढं 5 वेळेला मला पती हवा असं जे काही जी कथा आहे तीही ऐकवली. तीच ही तुझी याज्ञसेनी कन्या. स्वतः स्वयंभू प्रजापतींनी 5ची एक पत्नी अशी कृष्णा उत्पन्न केलेली आहे. हा विवाह धर्मच आहे, धर्माला धरून आहे. गहना कर्मणो गती असं सांगून व्यास द्रुपदाचं सांत्वन करतात. कशी अद्भुत ही वैष्णवी माया आहे. आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे सर्व काही हे हिचीच करणी रे कळू आधी तत्व विवरणी रे त्रिगुणी हे अवतार मांडणी रे शक्ती विणे कोणाची काया चाले रे शक्ती विणे शरीर कैसे आले रे शक्ती विणे वचन कोण बोले रे शक्ती गुणे सकळ थोर झाले रे परापशंती मध्यमा वैखरी रे जयसेनी उठती वाचा चारी रे शक्ती विणे बापुडा देह धारी रे शक्ती विणे तो काही जन करी मूळारंभी कयेचा उदो झाला रे 5 भूतांचा गोंधळ मांडला रे रात्र दिवस मायेचा लागला रे सदानंदी आनंद मोठा झाला रे सर्व शक्ती आहे विस्तारली रे देव दैत्य उदंड ख्याती झाली रे संत साधू विचारी प्रवर्तली रे मुळाकडे पाहता गुप्त झाली रे दास म्हणे तिचेची करणे रे काही एक साधे नाती जविणे रे प्रचितीने पाहावे निरूपणे रे लोक व्यर्थी उडताती निपणे रे आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे सर्व काही हे हिचीच करणी रे कडो आधी तत्व विवरणी रे त्रिगुणी हे अवतार मांडणी रे आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे जगदंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ.